गुड Good मॉर्निंग morning, गाईज, guys. वेलकम टू लाईफ विथ नीलप्रिया. आज आम्ही सकाळी 6:15 वाजता चालू करतोय, कारण की निलेश, शुभम आणि रोहिणीला आणायला गेलेला, पिक करायला गेलेला. सो ऍक्च्युली रूम अवेलेबल नव्हते. सो 3-4 तासासाठी तर एकाच रूम मध्ये आम्ही ऍडजस्ट करणार आहे आणि नंतर आम्हाला दुसरे 2 रूम अलॉट हे होणार. ह्या साईडची रूम देणार आहेत. हे जे बॅक साईडला दिसत आहेत ती रूम आहे. आणि मागे मस्त सनराईज होतोय, इथे तुम्हाला दिसत असेल या साईडला. खूप मस्त एन्व्हायरमेंट झालंय कालच्या पावसामुळे. आणि हे ओव्हरऑल हॉटेल आहे आर्क व्हॅली रिसॉर्ट. सो आज व्हॅली व्ह्यू म्हणजे बॅक साईडच्या व्ह्यूचे रिसॉर्ट भेटेल. माइट बी ह्याच्या बॅक साईडचं असेल, कुठल्या बॅक साईड? त्याच्या बॅक साईडला असेल किंवा फ्रंट साईडच असेल, नाही, फ्रंट साईडच असेल. व्हॅली व्ह्यू हाच आहे. हा. आणि इथे एक छोटा स्विमिंग पूल आहे या साईडला, दिसत असेल तुम्हाला इथे. सो तिथे आपण जाऊ दुपारी. आता पहाटे थंडी पण आहे पहाट आणि नाही, हे 6 वाजले. रात्री पण होती. आणि हे छोटे छोटे लॉन्स आहेत मागे दिसत असेल. सो आता थोडा वेळ 1-2 तास रेस्ट करू आणि नंतर ब्रेकफास्टला जाऊ आणि त्याच्यानंतर पूलमध्ये जाऊ. सो स्टे ट्यून फॉर डे 2 महाबळेश्वर. सो गुड हाय मॉर्निंग गाईज, गुड आफ्टरनून झालाय. हा. रेडी होता आम्हाला गुड आफ्टरनून झालाय. 12 वाजले असतील ना, 11:30-12 वाजलेत. 12:30 झालेत. सो आता आम्ही फायनली बाहेर महाबळेश्वर मध्ये फिरायला निघतोय. आणि शुभम त्यांना सकाळी लवकर आले, ते 6 वाजताच रूमवर आले. सो थोडा रेस्ट केला त्यांनी पण आणि आम्ही पण, आणि 9:30ला उठून मग रेडी झालो. सो अशा प्रकारे तुम्ही मॉर्निंग व्ह्यू पण बघू शकता. आता आम्हाला ना त्यांनी शिफ्ट केलंय वुडन कॉटेजेस मध्ये. आफ्टरनून व्ह्यू आहे. ऍक्च्युली काल आमचं कॉटेज होतं. कॉटेज नव्हतं काल, ते तिकडचं डिलक्स रूम सॉरी, होते. इकडचं डिलक्स रूम होते. आणि आता हे बॅक साईडला जे दिसतंय ते वुडन व्हॅली व्ह्यू कॉटेज, आलेत वरचे. हा, तर इथून ते व्हॅली वगैरे दिसते. सो आम्हाला इथे मूव्ह केलंय आणि त्यांनी. ही व्हॅली आहे ती इथून तुम्हाला दिसत असेल, तो हा व्ह्यू दिसतो. सो आता आम्ही रेडी तर झालेलो आहोत. तर आता हे दोघं पण येतील. मग आधी ब्रेकफास्ट करायचा की लंच करायचा तो विचार पडलाय. ब्रेकफास्टच करू आता, काही लगेच लंच जाणार नाही, पण असंच काहीतरी लाईट मध्येच खाऊ आम्ही आणि मग कंटिन्यू करू पुढे. हा, मग 1-2 कुठला तो पारसी पॉइंट तो बघू, नंतर मॅप्रो मध्ये जाऊ. आणि इव्हनिंगला वगैरे पण इथला पण व्ह्यू छान आहे इव्हनिंगला. सो ह्याचा विचार आहे की इथे येऊ, आजचा दिवस इथे स्पेंड करूया. आम्ही आता ब्रेकफास्टसाठी आलेलो आहोत. प्युअर व्हेज रेस्टो आहे. ऍक्च्युली लेट झाल्यामुळे आम्हाला आलू पराठा पनीर आणि आलू पराठा हे दोनच ऑप्शन होते. तर त्यातला आम्ही आलू पराठा घेतलाय आणि दुसरा डिरेक्टली मील अवेलेबल होतं. हाय फ्रेंड्स, सो आम्ही आता पारसी पॉइंटला आलेलो आहोत. आमच्यासोबत आहे शुभम आणि रोहिणी. से हाय गाइस. सो आता इथे ना तो एक स्पॉट आहे जिथे एका पिक्चरची शूटिंग झाली. ते लोक दुर्बिणीने तुझमे रब दिखता है पिक्चरचं नाव नाही आठवत आहे. सो ते लोक तर ते दुर्बिणीमध्ये आहे. तिथे हा रबने बना ती जोडी. कुठे गेल्या दुर्बीण? तिकडे हा, तिथे दुर्बीण आहे. ते आपण घेऊन जाऊ. ऐक ना, दाखवतात बॅक कॅमेरा पण चालू कर असं. इथे हे काका ते पॉइंट्स दाखवतात मूवीमध्ये, जे पीकेच्या मूवीमध्ये जे मंदिर दाखवलेलं ते सगळं. आणि हे आम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे. आता रोहिणीला ते दाखवतात. रोहिणी बघून घेते सगळे पॉइंट्स. कोणते पॉइंट्स आहेत? ते पीके मधलं आहे. पीके मधलं एक कुंभनगावचं चेन्नई एक्सप्रेस मधलं आहे. एक्सप्रेस मधलं आहे. तुझमे रब दिखता है त्यातलं एक टेम्पल आहे का गाण्यामध्ये घेतलेलं. सो हे सगळे पॉइंट्स अराउंड 5 पॉइंट्स आहेत. ते 5 पॉइंट्स इथून दाखवतात आणि 50 रुपये चार्जेस घेतात. आणि इथे ना आधी एक ब्रिज होता, तो आय थिंक या लोकांनी आता काढलाय. त्या साईडला झुला होता असा ब्रिज टाईप, तो जसा मस्त हे साखळ्यांनी हे केलं, तो हलायचा पण ते आता नाहीये, ह्यांनी काढून टाकलाय. आणि थोडंफार काम केलंय इथे, सिमेंटचं कॉन्क्रीटकरण केलंय. सो गाईज, इथे दुर्बिणीने आपण मगाशी बघितले 4-5 पॉईंट. त्याच्यानंतर इथे असे गेम्स पण आहेत, जसे इथे रिंग गेम आहे. त्याच्यानंतर तिथे त्या साईडला पण ते बकेटमध्ये बॉल टाकण्याचा गेम आहे. आणि इथे बसायला सुंदर सावली वगैरे. आणि इकडचं दृश्य तर एकदम सुंदर आहे, असं छान वाटतं. ते फोटो सेशन पण चालू असतात. आणि इथे वरती झोका आहे. थोडेफार स्टॉल्स पण आहेत, तिथे आईस्क्रीम, पेरू ते भेटतात. सो ओव्हरऑल मस्त आहे हा पारसी पॉईंट, छान आहे. सो आता आपण इथून नंतर मॅप्रोमध्ये जाऊ. पॉईंट
सो गाईज मी व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना प्रियंकाला परत शोधत होतो, तर प्रियंका गायब झाली आणि ती भेटली कुठे, इथे. ही बघा इथे झोका घेते. झोका पण मस्त बांधलाय यांनी, मागे टेकायला पण आहे. So एकदम चिलॅक्स करू शकतो. कसं वाटतंय प्रियंका? एकदम मस्त. एकदम मस्त वाटतंय. वातावरण थोडं ढगाळ झालंय त्यामुळे छान वाटतंय. ऊन असतं तर थोडा त्रास झाला असता, पण खरंच मस्त वाटतंय. सो आता मी पण थोडा वेळ झोक्यावर बसतो. स्टार्ट. वरती पकडा, वरती. सो फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहोत व्हेलॉसिटी. गो कार्टिंग साठी. हा. So, आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. आता शुभम आणि हा. रोहिणी करणार आहे. हे दोघं गो कार्टिंग करणार आहेत. फर्स्ट एक्सपिरियन्स हा. फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. आपण मजा घेऊया दोघांची. आणि इथे बघा, इथे त्यांचे ट्रॅक्स आहेत. हे ट्रॅक्स आहेत आणि इथे गो कार्टिंग होते. So आता इथे क्यू लागली आहे आणि या क्यूने परत मग ते लोक आत सोडतील आपल्याला. मग तिथून गो कार्टिंगचे अराउंड 3 राऊंड काहीतरी असतात. एक्स्ट्रा जर 650 आहे ना, जर तुम्ही कपल घेत असाल तर 650 आहे, आणि जर एक्स्ट्रा राऊंड हवा असेल तर 150. ओके, 750 आहे म्हणजे टॅक्स वगैरे ऍड होऊन. हा बरोबर. आणि एक्स्ट्रा जर राऊंड हवा असेल तर मग डबल सीटरला 250 आणि सिंगल सीटरला 150 आहे. सो आता हे दोघं गो कार्टिंगला जातील तेव्हा आपण यांचं शूट करूया. सो गाईज, फायनली शुभम आणि रोहिणीचा नंबर आलेला आहे गो कार्टिंग साठी. दोनों खतरनाक खिलाडी. गाडी चालू झालेली आहे. गाडी चालू नसत्या, मागून गाडी चालू. आता त्याने दोघा F1 रेस मध्ये पार्टिसिपेट केला आहे. त्यांचा नंबर किती? 5 आहे. आणि इकडे अजून काय यांची गाडी बिघडली वाटतं, म्हणून थांबले. झाला वाटतं. चालू आहे गाडी गेली. सो गाडी आल्या आहे, एक राऊंड मारून गेले 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 गेले. कमॉन कमॉन गाईज. 12 नंबर गाडी आहे, बरीच लकी नंबर. आले आले आले. हे 14 नंबर आहे, 14 नंबर. हे 14 नंबर आपली गाडी पुढे गेलेली आहे. अशा तऱ्हेने 12 नंबरने अजून एक राऊंड कम्प्लीट केलेला आहे. बघा, खूपच कॉम्पिटिशन आहे. सो अजून आता थर्ड लॅप चालू झालेला आहे. 7 नंबर पुढे आलेला आहे. 7 नंबर इज शाहरुख खान. अरे ह्यांना झाला वाटतं 4था राऊंड. तो गाडी पार्किंग मोडला गेलेली आहे. सो आपला थरारक शो संपलेला आहे. तो आजचा व्हेलॉसिटीचा हा शो इथे संपतोय. आपण सो गाईज इथे माप्रोमध्ये आलेलो आहोत. इथे माप्रोची पार्किंग आहे आणि इथे बाहेर आल्यावर आम्ही स्ट्रॉबेरी आणि अंजीर घेत आहोत. अंजीर मला खूप आवडतं, सो त्याच्यामुळे मी घेतो. आणि स्ट्रॉबेरी महाबळेश्वरला आलो आणि स्ट्रॉबेरी नाही घेतली, असं होऊ शकत नाही. तर स्ट्रॉबेरी पण घेतो. आता सीझन नाही आहे, बट आहेत आता सध्या स्ट्रॉबेरी पण. आणि अंजीर पण छान दिसतात. बाकी इथे मलबेरी पण आहे, कॅरेट्स आहेत. सो प्रियंका बार्गेनिंग करते मलबेरीला. सो गाईज, आम्ही आता आलो आहोत माप्रोमध्ये. सो हा माप्रोचा एंट्रन्स आहे. हा, इथे टाइम आरामात स्पेंड होईल. इथे थोडे ते काय टेस्टिंगला टाइम जाईल, ज्यूस टेस्टिंगला, आणि फोटोज वगैरे क्लिक करण्यात टाइम जातो. आणि भूक लागली. चॉकलेट फॅक्टरी आणि कुठली फॅक्टरी? चीज फॅक्टरी. चीज फॅक्टरी आहे, चॉकलेट फॅक्टरी आहे. चीज फॅक्टरी तिकडे आहे. चॉकलेट फॅक्टरी आणि ते काय खाकरा फॅक्टरी ती आहे. खाकरा भेटतो, ते फॅक्टरी आहे ऍक्च्युली. आणि ते यांचं हे काय शॉपिंग सेंटर बोलू शकतो. सगळे ज्युसेस वगैरे भेटतात. आणि त्या साईडला रेस्टॉरंट पण आहे, पिझ्झा वगैरे. हा, खाली उतरून रेस्टॉरंट वगैरे आहे. सो आता इथे थोडं एक्सप्लोर करू, थोडं खाऊ काहीतरी, आणि मग नंतर आपण रूमवर जाऊ ना. शुभम रोहिणी हा, काढायचे फोटो. शुभम आणि रोहिणीला इथे फोटो काढायचे. थांब, त्यांचं झालं की त्यांचं झालं काढूया आपण. सूट होईल red. हे पण होतं, ह्याच्या आत काढा ना तोपर्यंत, स्ट्रॉबेरीच्या आत. शुभम, ह्याच्या आत जा. हा एक गेम बघा इथे. त्याच्यावर इथून बॉल टाकायचा, त्याच्यावर टप्पा पडून या बॉक्समध्ये पडला तरी यातले टॉईज भेटणार. सोबत हे खूप डिफिकल्ट आहे बघा, डायरेक्ट बाहेरच जातोय. त्याची पण ऍक्च्युली ट्रिक आहे, तो व्यवस्थित आला पाहिजे. लेट्स ट्राय. अरे नाही, ह्याची एक ट्रिक आहे, बट ठीक आहे. 150 रुपयाला एक बॉल आणि 500 रुपयाला 5 बॉल आहेत.
तो किस्मत आजमाने को जरूरत नहीं है अभी. ट्राय करायचं कर बट एकदम हलक्या हाताने टाकावं लागेल. So, शुभमचा विचार चाललाय ट्राय करायचा. So guys, इथे लिहिलंय मेक युअर ओन मसाला चॉकलेट. मेक युअर ओन मजाना चॉकलेट. ओके, ह्यांचं हे रेस्टॉरंट इथे. आधी नव्हतं आधी हे नव्हतं आणि याच्या खाली ती काकरा फॅक्टरी. इथे सगळे चॉकलेट्स वगैरे ठेवले त्यांनी. आणि या साईडला तिकडे त्यांचं रेस्टॉरंट. आणि इकडे मेट्रोचं ते शॉपिंग साठी मार्केट बोलू शकतो आपण. फ्रूट ज्यूस वगैरे. स्टॉल्स आहेत यांचे. सो ट्रायलला पण आहे इथे आणि आपण परचेस पण करू शकतो. आणि खाली गार्डन वगैरे बनवलंय फोटोसाठी. गार्डनला जाऊन. सो इथे जेली टाईप आहे ते इथे मसाल्यावर टाकून हे टेस्ट करायचं आहे. कसे टेस्टला अजून बरेच सारे गेम्स आहेत. याच्यामधला हा एक गेम आहे. त्याच्यामध्ये ह्याला लटकवतं तिथे आणि चॉकलेट उचलायचे. अरे भाई हॅलो, पहिले ते चॉकलेट कॅडबरीच उचललं. स्मार्ट आहे रे. स्मार्ट चाइल्ड. उसे वो पाऊच ही उठाया पहले. सो गाईज आता भूक लागलेली आहे. सो आम्ही मॅप्रो गार्डनच्या काउंटरला फूड कोर्टला आलोय. तर इथे रेट्स तुम्हाला दिसतच असतील. तुला फ्रेंडने दाखवूया. इथे रेट दिसत असतील. सगळे सँडविच आहे, आईस्क्रीम आहे, शेक्स आहेत कोल्ड बेवरेजेस मध्ये. आणि पिझ्झा डिझर्ट वगैरे आहे, सँडविच आहे. सो आम्ही एक सँडविच आणि एक पिझ्झा घेतो आणि स्ट्रॉबेरीचा आईस्क्रीम. चला मग ऑर्डर देऊया आणि ऑर्डर आल्यावर तुम्हाला रिझ्यूम करतो. आपण ऑनलाईन ऑर्डर पण प्लेस करू शकतो. प्रियंकाने ऑलरेडी प्लेस करून झालेली आहे. पेमेंट पण झालेलं आहे, ऑर्डर पण आलेली. इथे असे मेन्यूज दिसतात आणि ते सिलेक्ट करून तुम्ही ऑर्डर हे करू शकता. सँडविचची ऑर्डर आलेली आहे. घेतली प्रियंका. आणि स्ट्रॉबेरीचं कुठून भेटेल? स्ट्रॉबेरीचं इकडे आहे, हे ना इकडे. इथून आम्ही सँडविच घेतलेला आहे आणि इथे स्ट्रॉबेरी क्रीम, फ्रेश स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम आहे. हां, किती आपला नंबर काय? 340 का नंबर 189. त्याला दाखवतो देईल. सो इथे तुम्ही बघू शकता. इथे स्ट्रॉबेरी क्रीम्स आहेत. इथे स्ट्रॉबेरी क्रीम भेटेल आपल्याला. स्ट्रॉबेरी क्रीम आणि निलेश बराच वेळाच्या परिश्रमानंतर निलेशला आता चान्स भेटलाय. खूप वेळा कुपन नंबर दिला त्यांनी. सो जे आपलं मेन रिसिप्ट असतं त्याच्यासोबत एक छोटं कुपन पण भेटतं. त्याच्यानंतरच हे स्ट्रॉबेरी क्रीम ते देत आहेत. आणि आता आमचा एक पिझ्झा बाकी आहे. कुपन काउंटरवरून घ्यावं. अच्छा, हां, ऑनलाईन रिसिप्ट काढल्यानंतर कुपन आहे ते काउंटरवरून आपल्याला कलेक्ट करावं लागतं आणि मग ते द्यावं लागतं. जे मेन बिल आहे ते एक्सेप्ट नाही करत. सो आता एक पिझ्झा राहिला, तो आला की आमचा आजचा लंच झाला. डिनर इकडनं हे येतो. एक काम करतो. गोल्डन थम्स अप. आवडला सँडविच? कसं आहे? चांगला आहे ना? करूया आपण. सो गाईज पिझ्झाची ऑर्डर आलेली आहे आमची. पिझ्झा ऑर्डर झालेला आहे. सो बघू शकता पिझ्झा K45. सो पिझ्झा रेडी झाला आहे. वेज डिलाईट. हां, वेज डिलाईट. प्रियंका खूप खुश झाले पिझ्झा घेऊन. पिझ्झा भेटला म्हणजे प्रियंका खुश. हा कशी पुढे पुढे पळते. अरे थांब. खूप टेम्पटिंग दिसतोय. प्रियंका चिली फ्लेक्स टाकून रेडी करते त्याला. आणि रोहिणीला तर पिझ्झा खूप आवडतो. हा, रोहिणीचा फेवरेट आहे पिझ्झा. एकटा खाऊ शकते एवढा पिझ्झा. बस तिकीट व्हायचा. सो प्रियंकाने पिझ्झा रेडी केले. एक बाईट उचल आणि टेस्ट करून सांग. ओ वडा चीजी.
बघा पूर्ण घातला त्यांना. कसा आहे? मस्त. चला मग पिझ्झा वगैरे खाऊन घेऊया आणि रूम वर जाऊया आता फ्रेश व्हायला. सो फायनली रोहिणीला 1 वरून 6 पडलेले आहेत. सांग, आपण आधी लुडो खेळतो आहे. हा ठीक आहे चला. फ्रेंड्स आम्ही आता इव्हनिंगला लुडो चालू केलेला आहे. आघाडीवर आहे निलेश आणि असं ठरलंय की जो जिंकेल तो पार्टी देणार आणि जो हरेल त्याला डबल पार्टी भेटणार. कारण प्रियंकाचे सगळे लाल आहे तिचा कलर आणि सगळे काय बोलतो त्याला, एक सोंगट्या. सगळ्या सोंगट्या आतमध्ये. आता खेळ तू. तू बऱ्याच वर्षानंतर हा गेम खेळतोय. 4 1 2 3 4 नाही 1 2 3 4. सो इथे शुभम चिटिंग करतोय. त्याला प्रियंकाने पकडलेला आहे. खूप चिटिंग करतोय तो त्याच्यामुळे तो घाबरलेला आहे आता. चोरी पकडी घेते बघते असं नाही 2. आता बरोबर टाकल्या 2 पडले त्याला, नाही तर 6 पडत होते. सो मस्त ओल्ड सॉंग्स लावलेत आम्ही इथे आणि मस्त टाइम आहे. इव्हनिंग आहे. आता माझ्यावर रे. सो फ्रेंड्स आम्ही इथेच चालू झालं. डिनर मागवला आहे आणि आम्ही ऑर्डर केलेला आहे मंचाव सूप. सगळं चायनीज आयटम मागवलं. चायनीज आयटम मागवले कारण दुपारी आमचं हेवी लंच झालेला आणि लेट झालेलं. सो आम्ही आता मंचाव सूप मागितलंय शुभमला कारण की त्याचा घसा थोडा दुखतोय म्हणून. परत फ्राय ठेव इकडेच 2 मिनिटं पकड. बस झालं. झालं आहे सर्व आणि आता आपण करूया स्टार्ट डिनरला. हे यातलं पण थोडं हवं असेल तर घ्या. याच्यासोबत आहे ना नूडल्स सोबत एक